नमस्कार. मी नंदकुमार शिवाजी नलवडे नागठाणे गटातून जिल्हा परिषद अपक्ष म्हणून या ठिकाणी मी लढवत आहे. माझं चिन्ह आहे कबशी. मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेली 25 वर्ष काम करत आहे. आदरणीय आमचे दैवत खासदार उदयनराजे भोसले असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील आणि आमच्या आज खऱ्या अर्थात या काळ उत्तरचं एक नवीन नेतृत्व जे तयार झालं, विकास नेतृत्व असे मनोहर घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मी गेली 10-15 वर्ष मी या ठिकाणी काम करत आहे. काम करत असताना मला त्या ठिकाणी या जिल्हा परिषद गटाचं ज्यावेळेला आरक्षण जाहीर झालं त्यावेळेला मला उमेदवारी भरण्यासाठी सर्व गावातील गटातील लोकांनी, सर्व युवकांनी मला त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की नाना तुम्ही या ठिकाणी निवडून लढवा. त्या ठिकाणी मी तशी पक्षाला मागणी केली. पक्षाने माझी उमेदवारी त्या ठिकाणी संघर्षामध्ये अनेक जण इच्छुक होते, पण माझी उमेदवारी संध्याकाळच्या सकाळी 10-12-1 वाजता फायनल झाली. या आता मला आमदार गोपडे म्हणले सकाळी नाना तुम्ही या 10 वाजता आपली उमेदवारी घेऊन जावा. खासदार उदयनराजे भोसले नंदुरबारची उमेदवारी जाहीर केली. शिवेंद्रराजेंनी सांगितलं की त्यांची उमेदवारी जाहीर झाली, पण नंतरच्या काळात सकाळी 10-11 वाजता काय घडलं ही आता मी लोकांच्या पुढे सांगत नाही. माझ्यावर झालेला अन्याय हा लोकशाहीतनं या ठिकाणी आज तुम्ही दाखवून द्यायचे आहे. आणि मी आज लोकशाहीच्या घर टू घर प्रत्येक गावात मी आज घर टू घर करत आहे. कारण मी एक लढाऊ कार्यकर्ता आहे आणि लढाऊ कार्यकर्ता माझ्या पाठीशी पाहिजे. त्या लोक मला ज्याच्याला आता बोलून घेतात की नाना तुम्ही घर टू घर करा, तुमच्या लोकांची तुमचा जो अन्याय झाला त्याच्यावर संतापाची लाट काय झाली आणि तुम्ही प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे. आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिलाच आहे. त्यांच्या मनात आज त्या ठिकाणी माझं नाव पहिल्यापासून त्यांच्या छातीमध्ये घुसलेलं आहे. आणि आज माझं चिन्ह ज्या वेळेला 2 दिवसापूर्वी जाहीर झालं कबशी, सगळ्यांची इच्छा होती कबशी घ्या. कबशी ही चिन्ह अपक्षाचं विजयाची नांदी चिन्ह आहे. आणि या विजय नांदीमध्ये आपण सर्वांनी लोकशाहीचा कणा म्हणून माझ्यावर झालेला अन्याय इथं पुढे भविष्यात कोणी बी काम करणाऱ्या माणसाला संधी मिळावी ह्यासाठी तुम्ही माझं बहुमोल एक मत द्या. आणि खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या माणसाला लोक डोक्यावर घेतात ही दाखवून द्या. आणि ही दाखवतील जिल्हा परिषद गटातील लोक मला आज कोपाडे, साई, तुकाईवाडी, काशी, सोनापूर असेल, पाडे असेल, माझं गाव नागठाणे असेल, आतीत असेल, सगळे समर्थ गाव, पुनर्वसन गाव, आष्टामचा असेल, ह्या गावातून उतंड प्रतिसाद मिळतोय. आणि हा प्रतिसाद तुम्ही या ठिकाणी सगळ्यांना सांगून मतदानाच्या रूपात येत्या 7 तारखेला या ठिकाणी मतदान करावं. आज 2 दिवस 5 तारखेला मतदान होणार होतं, पण आपल्या महाराष्ट्रातील लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे खऱ्या अर्थानं दादांच्या बद्दल राजकीय पक्ष कोणताही असो, पण एक महाराष्ट्राचा मोठा नेता, मराठी समाजाचा एक आधारस्तंभ होता आणि पक्षाची मोठी धाक होती, असा नेता गेल्यामुळे जरा आम्हाला दुःख झालंय. कारण महाराष्ट्र आमचा थोडाफार गतीने एक पाऊल तर मागं सरकतोय, पण त्यांचा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी आता ताकदीने या ठिकाणी काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.